माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब म्हणून लोकप्रिय असलेले माणिकराव नंदुरबारमधून सलग 9 वेळा खासदार राहिले आणि त्यांच्यामुळे नंदुरबार काँग्रेसचा गड मानला जायचा। पण असं काय घडलं की सध्या काँग्रेसच्या हातून हा गड गेलाय? जाणून घेऊया तर व्हिडिओच्या माध्यमातून। 1965 साली ग्रामपंचायत निवडणूक लढवून राजकारणाचा श्रीगणेशा केला होता। त्यांचा जनसंपर्क दांडगा होता, त्यामुळे टप्प्याटप्प्याने परिसरात गेले आणि यश मिळत गेलं। त्यात आपल्या कामामुळे त्यांना कधीच मागे पाहावं लागलं नाही। जवळपास 30 वर्ष माणिकरावांनी नंदुरबार मतदारसंघावर राज्य केलं, त्यामुळे नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा। 1981 साली पहिल्यांदा गावित खासदार झाले, मात्र त्या आधीची परिस्थिती पाहिली तर नवापूर तालुका हा आदिवासी अविकसित तालुका होता। पण सुरूपसिंग नाईक आणि माणिकरावांच्या खासदारकीनंतर या तालुक्याचे भाग्य उजळले। आधी नंदुरबार मतदारसंघाचे खासदार सुरूपसिंग नाईक होते, पण 1981 साली त्यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी दिली गेली आणि त्यांच्या खासदारकीच्या जागेवर माणिकराव गावित प्रचंड मताधिक्याने निवडून आले। त्यासाठी त्यांना नवापूर मतदारसंघातील आपल्या आमदारपदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी सुरूपसिंग नाईक बिनविरोधी निवडून आले। त्यानंतर सलग 9 वेळा माणिकरावांनी आपली जागा कायम राखली। गांधी घराण्याचा देखील त्यांच्यावर मोठा विश्वास होता, त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यासारखी पदं त्यांना न मागता मिळाली। माणिकरावांमुळे नंदुरबार आणि काँग्रेस असे घट्ट समीकरण तयार झालेले। म्हणजे सुरुवात इंदिरा गांधी पासून झाली होती की महाराष्ट्रात कुठलीही निवडणुकीला समोर जाताना नंदुरबार मधूनच करायची। एवढंच नाही तर सोनिया गांधी यांच्या औपचारिकपणे राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची पहिली सर्वसाधारण सभा नंदुरबार जिल्ह्यातच घेतली गेली होती। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या आधार कार्डचं उद्घाटन देखील याच नंदुरबार मधून झाले होते। तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आदिवासी महिलेला आधार कार्ड देऊन या योजनेला सुरुवात केली होती आणि हा सगळा भव्य सोहळा माणिकरावांच्या आखत्यारित्या पार पडला होता। अर्थात काय, काँग्रेस आपल्या कुठल्याही कामाची सुरुवात नंदुरबार मधूनच करायचे। 2014 मध्ये 10व्यांदा खासदार म्हणून निवडून येण्यासाठी ते पुन्हा निवडणुकीला उभे राहिले, पण या निवडणुकीत त्यांचा विजय झाला असता तर त्यांच्या नावे एक रेकॉर्ड तयार झाला असता। पण मोदी लाटेमुळे माणिकरावांचा पराभव झाला आणि माणिकरावांच्या पराभवामुळे नंदुरबार सारखा गड काँग्रेसच्या हातून गेला। असे सलग 9 वेळा खासदारकीचा विक्रम केले नंदुरबारचे दिवंगत खासदार माणिकराव गावित यंदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आठवावे। तर अशाच ताजे आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।